नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड एक्झाम जवळ आली आहे. प्रिपरेशन कसं करायचं समजत नाही आहे. अजून पण काही प्रिपरेशन नसेल झालं तर लास्ट 4-5 व्हिडिओजमध्ये प्रॉपर प्रत्येक सब्जेक्टचं प्रिपरेशन कसं करायचं त्याचे प्लॅनिंग व्यवस्थित शेअर केलेले आहेत. नीट व्हिडिओज बघून घ्या, प्लॅन फॉलो करा. आपसूक तुमचं जे स्वप्न होतं ते नक्की पूर्ण होऊन जाईल. पण त्यासाठी पुढचे 2 महिने कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा, मेहनत ठेवा, नक्की होईल. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर मॅथमॅटिक्स 2. बऱ्याच जणांना असं वाटतं की का दिला असेल हा सब्जेक्ट, किती अवघड आहे. अवघड नाही आहे, सिम्पल आहे. नीट समजून घेऊ नक्की काय काय प्रिपेअर करायचं आहे. हे एकदा का तुम्हाला समजलं की ह्याही सब्जेक्टमध्ये आराम के साथ 35+ स्कोअर सहज करता येतो. कळलं? चलो. पण त्या अगोदर चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर नेहमीप्रमाणे पट्ट ते सबस्क्राईब करून टाका. तुमचं एक सबस्क्राईब मोटिवेशन देतं मला अजून तुम्हाला असे प्रिपरेशन प्लॅन देण्यासाठी. कळलं? सो पटकन सबस्क्राईब करा, फ्रेंडसोबत शेअर करा. केलं? चलो. आता प्लॅन समजून घेऊ. आपल्या हातामध्ये जास्त दिवस नाही आहेत. डिसेंबर अर्धा गेला आहे, अर्धाच बाकी आहे. जानेवारी अख्खा बाकी आहे, यायचा आहे ना, म्हणून अख्खा बाकी आहे. म्हणजे अराऊंड 50 डेज आहेत. 50 डेजमध्ये आपल्याला ह्याला पूर्ण प्रिपेअर करायचं आहे. असं प्रिपेअर करायचं आहे की एक्झामच्या आदल्या दिवशी टेन्शन नाही आलं पाहिजे, रिलॅक्स आपण राहिलो पाहिजे आणि नीट शांत डोक्याने पेपरला गेलो पाहिजे. काय काय करायचं आहे समजून घेऊ. सिस्टमॅटिक प्लॅन तुम्हाला मी सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर मार्किंग स्कीम समजून घ्या. बघा, आणि चॅप्टर कसे डिवाईड झाले आहेत ते समजून घेऊ. थेरम आणि कन्सेप्ट 3 चॅप्टर्स आहेत. सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम आणि सर्कल. हे 3 तर करायचेच आहेत. ह्याच्यामध्ये कुठला चॅप्टर स्किप करू नका. हे 3ही आपल्याला बेस्ट लेवलला करायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये कुठल्या कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत सांगतो, लोड घेऊ नका. त्यानंतर फॉर्म्युला बेस आणि कन्सेप्ट बेस. त्याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला असेल, काहीतरी व्हॅल्यूज दिलेल्या असतील, आपला फॉर्म्युला घ्यायचा, त्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आणि आन्सर काढायचं. अशा टाईपमध्ये हे 3 चॅप्टर्स आहेत. पहिला कॉर्डिनेट जॉमेट्री, नंतर ट्रिग्नोमेट्री आणि त्यानंतर मेन्सुरेशन. हे झाले तुमचे 6 चॅप्टर. आणि 7वा चॅप्टर आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा, जो की असणार आहे 7 मार्काला. हे 7 मार्क तर हातचे गेलेच नाही पाहिजे, गेलेच नाही पाहिजे. एवढा सिम्पल आहे. ह्याच्यासाठी काय लागणार आहे तर प्रॅक्टिस लागणार आहे. आणि प्रॅक्टिस करायची, त्या सगळ्या काही स्टेप्स असतील ड्रॉ करायच्या, त्या लक्षात ठेवायच्या. पेन्सिल मस्त शार्प करून चकाचक रेषा वगैरे मारायच्या, डायग्राम होऊन जाईल. कळलं? आता ह्या 6 चॅप्टरमध्ये कुठला चॅप्टर आपण स्किप करू शकतो? बघा, पहिल्या 3 मध्ये तर आपण काही स्किप नाही करू शकत. काही म्हणजे काहीच नाही स्किप करू शकत. हे पहिले 3 करणं गरजेचंच आहे. कारण जवळपास 70% पेपर हा या तिघांवरच फोकस ठेवलेला असणार आहे. म्हणजे भलेही मेन्सुरेशनचा क्वेश्चन येऊन द्या, कॉर्डिनेट जॉमेट्रीचा कन्सेप्ट येऊन द्या, त्याही ठिकाणी तुम्हाला ह्या 3 चॅप्टरचा कन्सेप्ट लागणार म्हणजे लागणार. कुठं ना कुठं हे 3 चॅप्टर तुम्हाला दिसूनच येतील. त्यामुळे ह्या तिघांना स्किप नाही करायचं. कळलं नक्की? नंतर पुढचे 3 चॅप्टर्स आहेत कॉर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री आणि मेन्सुरेशन. ह्याच्यामधलं एक चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता. मला जर विचारताल तर ट्रिग्नोमेट्री स्किप करा, पूर्ण नका स्किप करू. 6.1 आहे ना, त्याच्यामध्ये शो दॅटवाले जे सम आहेत ना, नका करू ते. आत्ता नकाच करू, काही गरज नाही ते प्रिपरेशन करण्याची. बाकी ऑलरेडी प्रिपेअर केलं आहे ना, त्यामुळे टेन्शन नका घेऊ, ते ऑप्शनला टाकून द्या. आता सोबत 6.2 इझी आहे. खूप अवघड वाटत असेल तर नका करू, पण 6.2 इझी आहे त्यामुळे 6.2 करताल. म्हणजेच पूर्ण ट्रिग्नोमेट्री स्किप नका करू, फक्त शो दॅट ते सम सोडून द्या. आता बऱ्याच जणांना वाटत असेल सर ते इम्पॉर्टंट आहे, असं कसं बरं? बघा, पेपर आपला 40 मार्कांचा नसतो. विथ ऑप्शन तो 60 मार्कचा असतो. आणि आपल्याकडं ऑप्शन असतात, आपल्याला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट नाही करायचे, बरोबर ना? आणि मेन जे 3 चॅप्टर आहेत ते तर आपण बेस करूनच चाललो आहे. सोबत मेन्सुरेशन पण बेस करतो आहे, कॉर्डिनेट जॉमेट्री पण बेस करतो आहे. त्यामुळं ह्या चॅप्टरचे जरी क्वेश्चन आले तरी आपण ऑप्शनला टाकू शकतो. मग 6.1 आणि 6.2 मी का करायला सांगितला, काही क्वेश्चन्स का करायला लावले? चुकून जर MCQमध्ये आले, हे दोनही MCQ किंवा 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये आले तर आपल्याला अटेम्प्ट करता यावे म्हणून. शो दॅटचा सम तर तुम्हाला 1 मार्कासाठी नाही पडणार ना, 2-3 मार्कांनाच पडेल, बरोबर ना? त्यामुळे हे नका करू. क्लिअर? समजलं? आणि
आता प्रत्येक जे काही सेक्शन केले होते आपण, थेरम, कन्सेप्टवाले चॅप्टर, फॉर्म्युला, कन्सेप्टवाले चॅप्टर, ह्यांचं प्रिपरेशन 1 बाय 1 समजून घेऊ. आता सगळ्यात पहिली गोष्ट, पूर्ण सिलेबसचा चलो क्लिअर झालं नक्की. आता प्रत्येक चॅप्टर कसा प्रिपेअर करायचा ते बघूया. बघा, तुम्हाला M1पेक्षा M2 हार्ड का जातो? कारण ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे, कन्सेप्ट भरपूर सारे आहेत आणि ह्या कन्सेप्ट डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये असल्यामुळं ते डोक्यात ठेवणं अवघड जातं आहे. बरोबर ना? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट डिफरंट थेरम, डिफरंट कन्सेप्ट्स आहेत आणि डिफरंट प्रॅक्टिस सेटसुद्धा आहेत. लोड घेऊ नका. पहिली गोष्ट काय, तर ह्या कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस सेट डोक्यात ठेवा. पुढं लिहिलेलं आहे मी, त्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचं काम एकदम सिम्पल करून ठेवलेलं आहे. फक्त स्क्रीनशॉट काढून घेताल म्हणजे ते डोक्यात राहील. कळलं? आता प्रत्येक थेरमच्या कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस सेटचा नंबर हे डोक्यात ठेवायचं. म्हणजेच जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला, कुठलाही क्वेश्चन, चॅप्टर तर आपल्याला आठवणार आहे, त्यात तर काय डाऊट नाही, पण चॅप्टरनंतर त्या चॅप्टरमध्ये कुठल्या कन्सेप्टने तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे हे आठवलं पाहिजे. आठवलं? नंतर प्रॅक्टिस सेट आठवला पाहिजे. आता मेन गोष्ट, जेव्हा आपण एक्झाममध्ये क्वेश्चन बघू तेव्हा आपल्याला चॅप्टर तर आठवणार आहे, ते तर कॉमन आहे, सगळ्यांना आठवेल. चॅप्टरनंतर आठवला पाहिजे प्रॅक्टिस सेट कुठला आहे, कुठल्या प्रॅक्टिस सेटमधला हा क्वेश्चन आहे, कुठल्या प्रॅक्टिस सेटच्या बेसवरती हा क्वेश्चन विचारला आहे. हे आठवलं की पुढची स्टेप असणार आहे, त्या प्रॅक्टिस सेटमधली कुठली कन्सेप्ट ह्या क्वेश्चनसाठी लागू होती. हे सगळं करायला मिनिमम 20 सेकंड्स लागतात. 20 सेकंदामध्ये जर तुम्हाला हे करता आलं तर तो क्वेश्चन तुमचा जवळपास 70% सॉल्व झाला. फक्त रायटिंग करायचं काम आहे. कळलं काय बोललो ते? मग त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी नीट डोक्यात ठेवाव्या लागतील. त्यानंतर व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स ट्राय करायचे आहेत. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स बाहेरून ट्राय नका करू. एक्झरसाईजमध्येच वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारलेत, नीट समजून घ्या. नंतर प्रत्येक थेरमचं ॲप्लिकेशन बघा. पायथागोरसचं ॲप्लिकेशन तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये दिसतं आहे. पायथागोरसचंच ॲप्लिकेशन तुम्हाला मेन्सुरेशनमध्ये दिसतं आहे. सिमिलॅरिटीचं ॲप्लिकेशन तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये दिसतं आहे. म्हणजे हे चॅप्टर ॲप्लिकेशन बेस आहेत. म्हणून पहिले 3 चॅप्टर तुम्हाला मी करा म्हणलं. ह्यांचं ॲप्लिकेशन नीट समजून घ्या. प्रत्येक चॅप्टरचे फॉर्म्युले किंवा थेरम नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन केलं, सारखं ती गोष्ट बघितली की अपसूक त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला जमतं. नंतर जसं मगाशी सांगितलं, क्वेश्चन कुठल्या फॉर्म्युला बेस आहे, कुठल्या थेरम बेस आहे, हे जर पटकन आठवलं तर सोल्युशन नीट लिहिता येईल. त्यामुळं प्रिपरेशन करताना M2चं स्पेशली ह्या सगळ्या गोष्टी नीट डोक्यात ठेवा. आता ह्याचं फायनल कन्क्लुजन काय आलं आहे, तर आत्ता तुम्ही काहीच प्रिपेअर केलं नसेल, सगळ्यात पहिलं चॅप्टर वाईज प्रिपरेशन करताना व्यवस्थित प्रॅक्टिस सेट बघायचा, त्याचा थेरम कन्सेप्ट समजून घ्यायचा, सम सॉल्व करायचे. सम सॉल्व करताना क्वेश्चनचा टाईप नक्की समजून येतो. नंतर सोबत सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवायच्या. 1-2 दिवसानंतर परत रिवाईज करायच्या. बेस्ट. बस, जास्त टेन्शन घेऊ नका. डेली M1ला जसं आपण 8 सम केले होते, M2ला 5 सम केले तरी M2 होतो, कारण ह्याच्यामध्ये सम्स कमी आहेत. क्लिअर झालं नक्की? आता अजून एक गोष्ट बघा, मी ना काही प्रॅक्टिस सेट जे रिपिटेटिव्हली विचारले जातात त्यांना हायलाईट केलेलं आहे. बघा, सिम्पल केलं आहे. कन्सेप्ट वाईज प्रिपरेशन करणार आहे. मागासपासून तुम्हाला सांगतो आहे, चॅप्टर नंबर 1मध्ये पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल यूज करायचं. 2मध्ये ह्या 3 कन्सेप्ट्स आहेत. 3मध्ये ही कन्सेप्ट लागू होती आणि 4मध्ये ही कन्सेप्ट लागू होती. ह्या सगळ्यांवरती तुम्हाला एक क्वेश्चन दिसेलच. पण प्रॅक्टिस सेट 2 आणि प्रॅक्टिस सेट 3 ह्याच्यामधून 2 मार्काचे आणि 3 मार्काचे क्वेश्चन फ्रेम होतात आणि हे दोनही MCQला विचारले जातात. त्यामुळं हे नीट बघताल. आत्ता प्रिलिम एक्झाम असेल तर ह्यांच्यावरती नीट फोकस ठेवा. क्लिअर? त्यानंतर पायथागोरसमध्ये 2.1 जवळपास 5 कन्सेप्ट्स आहेत, नीट करताल व्यवस्थित. चलो, एक काम करायचं, फोटो काढून घ्या म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट पण क्लिअर होईल. हेच फक्त वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. काढला फोटो? चलो, ह्याचाही काढला. आता सर्कल, लय टेन्शन देतो ना? लय टेन्शन देतो. काही केलं तरी लक्षातच राहत नाही. नीट बघा, सर्कलमध्ये सगळ्यात डेंजर प्रॅक्टिस सेट कुठला आहे तर हा आहे 3.4. रिझन काय?
व्हरायटी ऑफ क्वेश्चन जास्त आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट काय करा, 3.1 इझी आहे, पटकन होऊन जाईल. 3.2सुद्धा इझी आहे. 3.3मध्ये काहीच नाही आहे, फक्त सेंट्रल अँगल आहे, 3 ते 4 क्वेश्चन्स आहेत. 3.5सुद्धा इझी आहे. मग प्रिलिम एक्झामला हे 4 प्रॅक्टिस सेट बेस करून जा. क्लिअर? एक्झाम झाली की मग ह्याला हात लावा, टेन्शन नका घेऊ. हे 3 आणि हा 1 पक्का जरी झाला तरी सर्कलला जे 10 मार्क होते त्याच्यापैकी 7 मार्क तर सहज मिळून जातील. पण जर तुम्ही आत्तापासून ह्याच्या नादाला लागलात, तुमचं काहीच प्रिपेअर झालं नसेल तर हे वरचे सगळेच्या सगळे विसरून जातात. त्यामुळं पहिली गोष्ट प्रिलिम एक्झामसाठी हे 3 आणि हा 1 बेस करा. प्रिलिम एक्झाम झाली की मग ह्याला हात लावा. आता ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला कन्सेप्ट नोट डाऊन करून दिलेला आहेत. ह्याच कन्सेप्टवरती क्वेश्चन्स पडतात, त्यामुळे ह्या कन्सेप्ट नीट करून ठेवा. काढला ह्याचा फोटो? काढला? चलो. आता जे 3 चॅप्टर आहेत जे फॉर्म्युला बेस आहे असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्या चॅप्टरसाठी सगळ्यात पहिली पायरी आपली हीच असणार आहे की प्रॅक्टिस सेट वाईज त्यांचे फॉर्म्युले नोट डाऊन करून ठेवा. म्हणजे जसं की कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पहिला प्रॅक्टिस सेट डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती लिहून टाका, बरोबर लिहिला. सेकंड प्रॅक्टिस सेटमध्ये सेक्शन फॉर्म्युला आहे, त्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युला आहे, त्यानंतर तो सेंट्रॉइडवाला फॉर्म्युला आहे. प्रॅक्टिस सेट 3मध्ये तुम्हाला काय दिसतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्लोपचा फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युले नोट डाऊन करून ठेवा. आता हे नोट डाऊन करण्यामागचे रिझन काय, जेवढं तुम्ही राईट करताल ना तेवढं मेंदू आपला स्टोअर करतो, त्यामुळे टेन्शन नाही येणार. क्लिअर? त्याच्यानंतर प्रत्येक क्वेश्चन रफली सॉल्व करा. रफली, मी म्हणत नाही की तुम्ही एकदम डिटेलमध्ये लिहिलं पाहिजे, एवढा टाईम तर आपल्याकडे नाही आहे. रफली सॉल्व करा. त्याच्यानंतर जे काही फॉर्म्युले लिहिलेत ते वीकमध्ये 2 वेळा वाचा फक्त. जास्त लोड घेऊ नका. जेव्हा तुम्हाला आळस येईल, कंटाळा येईल, अभ्यास करूसा नाही वाटणार, त्यावेळेला ती शीट घ्या आणि बघा. आणि हे 3ही चॅप्टर 5 दिवसामध्ये होऊन जातील. जास्तीत जास्त टाईम आपल्याला मेन्सुरेशनलाच द्यावा लागेल. कॉर्डिनेट जॉमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री ह्याच्यामधला पण तुम्हाला मी शोधायचं क्वेश्चन करायला नाही सांगितला, त्यामुळे ह्याला स्किप करा. म्हणजे त्या क्वेश्चनला स्किप करा, बाकीचे क्वेश्चन्स नीट करताल. क्लिअर? आता शेवटचा जो चॅप्टर राहतो तो म्हणजेच जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, बऱ्याच स्टुडंट्सला टेंजंट ड्रॉ करताना कुठली मेथड विचारली आहे ना तीच नाही समजून येत. विथ सेंटर विचारलं आहे, विदाऊट सेंटर विचारलं आहे का ते आउटसाईड द पॉईंटवाला विचारलं आहे, हे पटकन क्लिक होत नाही. त्यामुळं मेन गोष्ट काय तर स्टेप्स कन्स्ट्रक्शनच्या ना नीट लिहा की पहिला मी सर्कल काढला, त्यानंतर मी सेंटरपासून असं डिस्टन्स काढलं, त्यानंतर मी असं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. हे लिहा. हे लिहिलं ना तुम्ही तर काय होईल, ह्याचे 7 मार्क पक्के होऊन जातील. क्लिअर? नक्की समजलं? आणि जेव्हा आळस येतो ना तेव्हा प्रिपेअर करत बसायचं. एकच क्वेश्चन 10 वेळा सॉल्व करा. एक्झाममध्ये तुमचं नशीब चांगलं असेल, आलाच तो क्वेश्चन तर प्रॅक्टिस 10 वेळा झाली ना, ब्लाइंडली काढू शकता तुम्ही. कळलं नक्की? शुअर? आता 35+ जाण्यासाठी मी 2 महिन्यांचं गोल सांगितलं आहे. बघा, गोल एकदम सिम्पल आहे, तुम्ही इझिली अचीव करू शकता. अजून पण प्रिपरेशन नसेल केलं तर आत्तापासून प्रिपरेशन करताना डिसेंबर महिन्यात पहिला चॅप्टर, 3रा, 4था आणि 5वा होऊन जाईल, सहज होऊन जाईल. फुल डेडिकेशन द्या. त्यानंतर जानेवारीमध्ये 2nd आणि मग 7th करा. आता जर तुमची प्रिलिम एक्झाम जवळ आली असेल तर मी ह्यातले कुठले प्रॅक्टिस सेट करायचे आहेत चॅप्टर नंबर 2मधले हे सांगितलं आहे. चॅप्टर नंबर 2 इझी आहे, त्यामुळे त्याला पहिलं प्रिपरेशन करायला घेऊ नका. जे चॅप्टर मोठे आहेत ना त्यांना पहिलं पक्के करा, म्हणून तुम्हाला मी चॅप्टर नंबर 1 आणि 3 प्रिपेअर करायला सांगितलं आहे. कळलं? नक्की? प्लॅन समजला? शुअर? लोड घेऊ नका. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये सगळे प्रिवियस इयरला आलेले क्वेश्चन्स आणि जे क्वेश्चन्स तुमच्या एक्झाममध्ये येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे, खूप म्हणजे ऑलमोस्ट 90%च्या वरती आहे, सगळे क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल पट्टाचं चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. काही डाऊट असतील नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा, त्याच्यावर तुम्हाला नक्की सोल्युशन मिळून जाईल. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.